नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। उन्हाळ्याचे दिवस आले आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरची थंडगार लस्सी कोणाला नाही आवडत, पण बाहेरची लस्सी विकत घ्यायची म्हटल्यावर ती खूपच कॉस्टली जाते। आज मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये व कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या 6 प्रकारच्या लस्सी बनवून दाखवणार आहे, ज्या प्यायला खूप छान लागतात। अशा प्रकारची बनवलेली लस्सी 1 ग्लास जरी प्यायली तरी पण पोट भरतं, पण मन नाही भरत। चला तर मग वेळ न घालविता आजच्या थंडगार लस्सीच्या रेसिपीला सुरुवात करूया। लस्सी बनवण्यासाठी मी येथे साधारण 2 लिटर मार्केटमधील दही घेतलेले आहे। मी हे दही रवीने अशा पद्धतीने घुसळून घेत आहे। तुम्हाला जर दही विकतचं न घेता घरीच बनवायचं असेल तर दही कसं बनवायचं किंवा लावायचं ह्याचा व्हिडिओ मी ह्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही पाहू शकता। दही येथे छान रवीने घुसळून झालेलं आहे। बघा दही किती घट्टसर व मलाईदार असे आहे। आता आपण लस्सी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी येथे पिस्ता लस्सी बनवत आहे। त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात मी 1 ग्लास लस्सीसाठी साधारण 2.5 ते 3 पळी दही घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी साधारण 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी 2 ते 3 आईस क्यूब घातलेले आहेत व 15 ते 20 पिस्ते अशा प्रकारे चिरून घातलेले आहेत। आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून हे ब्लेंड करून घेत आहे। बघा ब्लेंड करताना जास्त वेळ न ब्लेंड करता 1 मिनिटच ब्लेंड करायचं, नाहीतर लस्सी खूप पातळ बनते। इथे लस्सी तयार झालेली आहे, ती सर्व करूया। त्यासाठी मी ही लस्सी सर्विंग ग्लासमध्ये काढून घेतली आहे व ती अशा प्रकारे पिस्त्याचे काप व ग्रीन कलरची टूटी फुटी घालून सर्व केलेली आहे। बघा पिस्ता लस्सी येथे तयार झालेली आहे। आता रोज लस्सी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात मी 2 ते 2.5 पळी दही घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी साधारण 2 चमचे पिठी साखर घालून घेत आहे। यामध्ये मी अशा प्रकारचा रोज सिरप घालणार आहे। मी साधारण 3 ते 4 चमचे हा रोज क्रश इथे घातलेला आहे। थोडेसे आईस क्यूब घालून हे ब्लेंड करून घेऊया। ब्लेंड करताना जास्त वेळ न ब्लेंड करता फक्त 1 मिनिट ब्लेंड करायचं। जास्त ब्लेंड केलं तर लस्सी ही पातळ बनते। आता ही लस्सी सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया व त्यावर मी अशा प्रकारे गुलाबाची पाकळी तोडून ही लस्सी सर्व केलेली आहे। इथे रोज लस्सी तयार झालेली आहे। बघा किती छान दिसत आहे। आता मी येथे तिसरी लस्सी बनवत आहे, ती म्हणजे स्ट्रॉबेरी लस्सी। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 2 ते 2.5 पळी दही घेतलेला आहे व त्यामध्ये मी अशा प्रकारचा स्ट्रॉबेरी क्रश घालणार आहे। येथे तुम्ही स्ट्रॉबेरीही वापरू शकता। येथे मी 3 ते 4 चमचे हा स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे। तसेच थोडेसे आईस क्यूब व साधारण 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे। येथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण कोणत्याही प्रकारचा क्रश हा जास्त गोड असतो। आता झाकण लावून हे ब्लेंड करून घेऊया। ब्लेंड करताना हे जास्त वेळ ब्लेंड न करता अर्धा ते 1 मिनिटच ब्लेंड करायचे, नाहीतर लस्सी पातळ बनते। आता ही लस्सी सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया। बघा किती थिक व क्रीमी बनलेली आहे। यावर रेड कलरची टूटी फुटी घालून मी येथे स्ट्रॉबेरी लस्सी सर्व केली आहे। येथे स्ट्रॉबेरी लस्सी तयार झालेली आहे। मी चौथी लस्सी बनवत आहे, ती म्हणजे पान लस्सी। ही लस्सी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 2 ते 2.5 चमचे दही घातलेले आहे। यामध्ये मी अशा प्रकारचा पान क्रश वापरणार आहे। येथे मी 3 ते 4 चमचे क्रश भांड्यामध्ये घातलेला आहे व त्यात मी 2 चमचे पिठी साखर घातलेले आहे। तसेच थोडेसे आईस क्यूब घालून आता झाकण लावून हे ब्लेंड करून घेऊया। लक्षात ठेवा, ब्लेंड करताना जास्त ब्लेंड न करता साधारण 1 ते 1.5 मिनिटच ब्लेंड करायचं, नाहीतर लस्सी ही पातळ बनते। आता ही लस्सी सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊयात व ग्रीन कलरची टूटी फुटी घालून सर्व करूयात। येथे पान लस्सी तयार आहे। आता मी 5वी लस्सी बनवत आहे, ती म्हणजे मँगो लस्सी। यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात मी साधारण 2 ते 3 चमचे दही घेतलेले आहे। आता त्यामध्ये मी 1 मँगो अशा प्रकारे चिरून घेऊन घालत आहे। तुम्ही मँगोच्या ऐवजी मँगो क्रशही येथे वापरू शकता। तसेच त्यामध्ये मी 1.5 चमचा साखर घालत आहे, कारण मँगो हा गोड असतो। आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे। मँगो लस्सीमध्ये वेलचीचा फ्लेवर हा खूप छान लागतो। आता यामध्ये थोडेसे आईस क्यूब घालून झाकण लावून हे ब्लेंड करून घेऊयात। ब्लेंड करताना ही लस्सी
साधारण 1.5 मिनिटच ब्लेंड करायची, कारण मँगो लस्सी पिताना त्यामध्ये आलेले छोटे छोटे मँगोचे क्यूब छान लागतात. ही ब्लेंड केलेली लस्सी आता सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे, तसेच किती थिक दिसत आहे. आता थोडेसे छोटे छोटे मँगोचे क्यूब घालून सर्व करूया. मँगो लस्सी येथे तयार झालेली आहे. आता 6वी लस्सी बनवूया, ती म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची फेवरेट अशी चॉकलेट लस्सी. ती बनवण्यासाठी मी साधारण 2 ते 2.5 चमचे दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे. ही लस्सी बनवण्यासाठी मी येथे चॉकलेट सिरप वापरत आहे. तुम्ही सिरपऐवजी कोको पावडरही वापरू शकता. यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे चॉकलेट सिरप घातलेला आहे. तसेच 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे व थोडेसे आईस क्यूब घालून झाकण घेऊन ही लस्सी ब्लेंड करून घेऊयात. ब्लेंड करताना साधारण 1 मिनिटच ही लस्सी ब्लेंड करून घ्यायची. लस्सी ब्लेंड करून झालेली आहे. ही सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊयात व मी येथे ही लस्सी चोको सिरप घालून सर्व करत आहे. या ठिकाणी तुम्ही कॅडबरीही खिसून घालू शकता व सर्व करू शकता. बघा येथे आपल्या 6 प्रकारच्या लस्सी तयार झालेल्या आहेत, ज्या किती पटकन तयार झालेल्या आहेत. तसेच यामध्ये मी जे क्रश वापरले आहेत ते कोणत्याही शॉपमध्ये किंवा केक शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतात. बघा सेम मार्केटमध्ये भेटते तशाच प्रकारची थिक व क्रीमी लस्सी येथे तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.